नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्यासाठी पहिल्यांदा संसद बंद पाडली गेली. पंतप्रधानांचं विरोधकांवर टीकास्त्र. पठाणकोट हवाई हल्ला प्रकरणी एनआयएनं दाखल केलेल्या आरोपपत्रात मसूद अझहर प्रमुख आरोपी. हैदराबादमधल्या दिलसुख नगर स्फोट प्रकरणी एनआयए न्यायालयात आज दोषींच्या शिक्षेची सुनावणी. नगर परिषद निवडणुकीत नांदेड इथं काँग्रेस तर विदर्भात गडचिरोली आणि भंडाऱ्यात भाजपाचं वर्चस्व. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत काश्मीरमध्ये हुतात्मा झालेल्या पुण्याच्या सौरभ फराटे यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार. आणि चेन्नई क्रिकेट कसोटीत इंग्लंड विरुद्ध भारत भक्कम स्थितीत 100हून अधिक धावांची आघाडी. नमस्कार. आता बातम्या विस्तारानं पाहूयात. देशातला भ्रष्टाचार बंद व्हावा असा सरकारचा प्रयत्न आहे, मात्र विरोधी पक्षांचा अजेंडा केवळ संसद बंद पाडणं हा आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. उत्तर प्रदेशात कानपूर इथं भाजपाच्या परिवर्तन रॅलीत ते बोलत होते. पहिल्यांदाच भ्रष्टाचार आणि बेईमानी करणाऱ्यांना पाठीशी घालण्यासाठी विरोधी पक्षांनी नारे दिले. ही अतिशय दुर्दैवी घटना आहे, असं पंतप्रधान म्हणाले. एक तरफ हम देश को भ्रष्टाचार से मुक्त कराने की लड़ाई लड़ रहे हैं, काले धन से देश को मुक्त कराने की लड़ाई लड़ रहे हैं. हमारा एजेंडा है भ्रष्टाचार बंद हो, हमारा एजेंडा है काला धन बंद हो, लेकिन उनका एजेंडा है संसद बंद हो, संसद बंद हो, संसद बंद हो. प्रामाणिकपणे काम करण्यासाठी आज प्रामाणिक लोकांच्या पाठीशी उभं राहण्यासाठी जनतेनं सरकार निवडून दिलं आहे आणि त्यासाठीच आमचं सरकार काम करत आहे, असंही मोदी म्हणाले. काळ्या पैशानं मध्यम वर्गाचं शोषण केलं, गरिबांचे हक्क हिरावून घेतले. त्यामुळे देशाला या काळ्या पैशापासून मुक्त करण्यासाठी आम्ही जी लढाई सुरू केली आहे ती गरीब जनतेचीच लढाई आहे, असं पंतप्रधान म्हणाले. राजकीय पक्षांना मिळणाऱ्या देणग्यांची रक्कम त्यांनी उघड करावी या प्रस्तावाचं त्यांनी समर्थन केलं. त्याआधी पंतप्रधानांच्या हस्ते कानपूरमध्ये देशातल्या पहिल्या भारतीय कौशल्य संस्थेची पायाभरणी झाली. सिंगापूरच्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल एज्युकेशन या संस्थेच्या भेटीदरम्यान मोदी यांनी कौशल्य संस्थेची संकल्पना मांडली होती. केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालयातर्फे ही संस्था उभारण्यात येणार आहे. पठाणकोट इथं हवाई तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेनं आज आरोपपत्र दाखल केलं. या आरोपपत्रात पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहर आणि इतर 3 दहशतवाद्यांची नावं आहेत. नवी दिल्लीतल्या पंचकुला न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. जैश ए मोहम्मद संघटनेनं भारतात केलेल्या घातपाती कारवाया आणि पठाणकोट हल्ल्याप्रकरणी मसूदची भूमिका या आरोपपत्रात विशद करण्यात आली आहे. मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्यासाठी जागतिक मंचावर या आरोपपत्राचा उपयोग होऊ शकेल. आरोपपत्रात मसूद अझहरचा भाऊ रौफ असगरचे नाव आहे. 2 जानेवारी 2016ला हल्ला झाला होता. हैदराबादमधल्या दिलसुख नगर स्फोट प्रकरणी हैदराबादच्या एनआयए न्यायालयानं आज दोषींच्या शिक्षेची सुनावणी होणार आहे. या दुहेरी बॉम्बस्फोट प्रकरणी न्यायालयानं 13 डिसेंबरला इंडियन मुजाहिद्दीनच्या यासिन भटकळ आणि अन्य 4 जणांना दोषी ठरवलं होतं. फेब्रुवारी 2013मध्ये झालेल्या या घटनेत 18 जणांचा मृत्यू झाला होता आणि 100हून अधिक जण जखमी झाले होते. विशेष एनआयए न्यायालयानं भटकळ आणि अन्य 4घांना
भारतीय दंड संहितेच्या शस्त्र अधिनियम, बेकायदा कारवाया प्रतिबंधक अधिनियमातल्या विविध कलमांखाली दोषी ठरवलं आहे. या प्रकरणातला मुख्य सूत्रधार रियाज भटकळ अद्यापही फरार असून अन्य आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. चलनातून रद्द झालेल्या 1000 आणि 500 रुपयांच्या नोटा बँकेत जमा करण्यावर रिझर्व्ह बँकेनं आज नवे निर्देश जारी केले आहेत. येत्या 30 डिसेंबरपर्यंत एका खात्यात 5000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम एकदाच भरता येईल. या नोटा जमा करताना कारण स्पष्ट केल्यानंतरच ही रक्कम खात्यात जमा होऊ शकेल. टप्प्याटप्प्यानं 5000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा करतानाही कारण द्यावं लागेल. तसंच 5000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा करताना केवायसीचे निकष अनिवार्य राहतील असे निर्देश रिझर्व्ह बँकेनं दिले आहेत. मात्र प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेसाठी हे निर्देश लागू असणार नाहीत असंही बँकेनं स्पष्ट केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विमुद्रीकरणाच्या निर्णयाची काळ्या पैशाविरोधात केलेली मोठी कारवाई म्हणून इतिहासात नोंद होईल असा विश्वास नीती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगडिया यांनी व्यक्त केला. दूरदर्शनला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते काल बोलत होते. करवसुली अधिकाऱ्यांना असलेले मुखत्यारीचे अधिकार कमी व्हावे तसंच करप्रणाली सुलभ होण्याकरता कर सवलतीतही किमान केल्या जाव्यात अशी सूचना पनगडिया यांनी केली. यामुळे कर आकारणीमध्ये वाढ होईल आणि करप्रणालीची व्याप्ती वाढेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. राजकीय पक्षांना दिल्या जाणाऱ्या बेनामी देणग्यांची रक्कम 2000पेक्षा अधिक असल्यास ती जाहीर करण्याचं बंधन राजकीय पक्षांवर असावं अशी शिफारस निवडणूक आयोगानं केंद्र सरकारकडे केली आहे. निवडणुकीच्या काळात तयार होणाऱ्या काळ्या पैशावर लगाम घालण्यासाठी हे उपयुक्त ठरेल असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. लोकप्रतिनिधी कायद्यानुसार 20,000 रुपयांपर्यंत पुढच्या स्वीकारल्या जाणाऱ्या देणग्यांची पावती देण्याचं कुठलंही बंधन राजकीय पक्षांवर नाही. मात्र 20,000 रुपयांच्या पुढच्या रकमेच्या देणग्यांची माहिती देण्याचं आंशिक बंधन आहे. यात बदल व्हावा असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर देशभरात काळ्या पैशाविरोधात केलेल्या कारवाईत करोडोंची संपत्ती समोर आली आहे. आज सक्तवसुली संचालनालयानं पंजाबमधल्या स्वामी देवीदयाल संस्थानावर छापा घालून सुमारे 45 लाख रुपये जप्त केले आहेत. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर काल एका प्रवाशाकडून सुमारे 32 लाख रुपये किमतीचं सोनं जप्त करण्यात आलं. त्यांच्याकडून 2,77,000 रुपयांच्या जुन्या नोटाही जप्त करण्यात आल्या आहेत. आंध्र प्रदेशच्या भ्रष्टाचार विरोधी पथकानं अतिरिक्त अबकारी आयुक्त लक्ष्मण भास्कर यांच्या घरी टाकलेल्या छाप्यात संपत्तीबरोबरच 7 लाख किमतीच्या 2,000 रुपयांच्या नव्या नोटा जप्त केल्या आहेत. हैदराबाद शहरातही काळ्या पैशाविरोधातल्या कारवाईत प्राप्तिकर विभागानं 66 लाख रुपये किमतीच्या 2,000 रुपयांच्या नव्या नोटा जप्त केल्या. मध्य प्रदेशातल्या शहाडोल इथून पोलिसांनी दोघांना 2,000 रुपयांच्या बनावट नोटा छापण्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. आरोपींकडून प्रिंटर आणि स्कॅनरही जप्त केले आहेत. राज्यातल्या औरंगाबाद, नांदेड, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यांमधल्या 19 नगर परिषदा आणि 2 नगरपंचायतीच्या निवडणुकीची मतमोजणी अंतिम टप्प्यात असून लवकरच पूर्ण निकाल हाती येण्याची अपेक्षा आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड तालुक्यात काँग्रेसच्या स्वाती कोल्हे नगराध्यक्षपदी निवडून आल्या आहेत. पैठण तालुक्यात 23 जागांपैकी 7 जागांवर शिवसेना, 6 ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस, 5 ठिकाणी भाजपा आणि 4 ठिकाणी काँग्रेस निवडून आले आहेत. नगराध्यक्षपदी भाजपाचे सूरज लोळगे हे निवडून आले आहेत. गंगापूर तालुक्यात भाजपा शिवसेना युतीच्या वंदना पाटील नगराध्यक्षपदी निवडून आल्या आहेत. नगरपालिकांच्या 17 जागांपैकी 8 जागांवर शिवसेना, 7 जागांवर काँग्रेस तर 2 जागांवर भाजपा निवडून आली आहे. खुलताबाद इथं काँग्रेसचे SM कमर हे नगराध्यक्षपदी निवडून आले आहेत. सर्वाधिक 8 जागाही काँग्रेसनं जिंकल्या. नांदेड जिल्ह्यात उमरी इथं राष्ट्रवादीच्या अनुराधा हांडरे नगराध्यक्षपदी निवडून आल्या आहेत. खदगाव इथं काँग्रेसच्या ज्योती राठोड नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या असून शिवसेनेच्या 6 जागा आल्या आहेत. मुखेड, बिलोली आणि कंधार या तिन्ही ठिकाणी काँग्रेसचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत. बिलोली इथं सर्वाधिक जागाही काँग्रेसनं जिंकल्यात. कंधार इथं 17 पैकी 10 जागा शिवसेनेनं जिंकल्या असून मुखेड इथं 9 जागा भाजपानं जिंकल्या आहेत. कुंडलवाडी इथं नगराध्यक्ष आणि नगरपालिका दोन्हीकडे भाजपानं सत्ता मिळवली आहे. मुदखेड तालुक्यात 14 जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलंय. भंडारा जिल्ह्यात तुमसर इथं भाजपाचे प्रदीप पडोळे नगराध्यक्षपदी निवडून आले आहेत.
23 पैकी 15 जागा जिंकत भाजपानं पालिकेवरही वर्चस्व मिळवलं। साकोली इथंही नगराध्यक्ष आणि पालिका निवडणुकीत भाजपानं यश मिळवलं आहे। गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली तालुक्यात 25 पैकी 18 जागा जिंकत भाजपानं सत्ता मिळवली आहे। गडचिरोली, देसाईगंज, भंडारा, साकोली आणि तुमसर या पाचही नगरपालिकांवर भाजपाचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत। देसाईगंज इथं भाजपानं 17 पैकी 12 तर काँग्रेसनं 4 जागा जिंकल्या आहेत। सत्ता हे साध्य नसून सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनासाठी मिळालेलं साधन आहे, असे उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत काढले। साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं देण्यात येणारा श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारल्यानंतर ते बोलत होते। सार्वजनिक नेतृत्वाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल फडणवीस यांना यावर्षीचा हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। महावस्त्र, चांदीची समई, 2.5 लाख रुपये सन्मानधन आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे। पुरस्कारात मिळालेली रक्कम जलयुक्त शिवार अभियानासाठी वापरली जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केलं। या सोहळ्याला शिक्षणमंत्री विनोद तावडे, आमदार तमिल सेल्वन, संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर व्ही शंकर यांची प्रमुख उपस्थिती होती। गेल्या 2 वर्षात सरकारपुढे दुष्काळी परिस्थितीवर मात करण्याचं मोठं आव्हान होतं। या पार्श्वभूमीवर जलयुक्त शिवार योजनेला नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळाला, त्यांचा सहभागही चांगला होता। त्यामुळे दुष्काळमुक्त महाराष्ट्राचं स्वप्न लवकरच साकार होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। राज्यात शिक्षण क्षेत्रातही भरीव कामगिरी झाली असून राज्य देशात 3ऱ्या क्रमांकावर आलं आहे। केवळ शिक्षण नव्हे तर दर्जेदार शिक्षण देण्यावर सरकारचा भर असल्याचं ते यावेळी म्हणाले। मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह यंदाच्या अन्य पुरस्कारप्राप्त व्यक्तींमध्ये इस्रोचे अध्यक्ष किरण कुमार, ज्येष्ठ प्रवचनकार कमला मूर्ती आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर तेलुगू, तमिळ तसंच संस्कृत तज्ज्ञ आणि कर्नाटकी संगीतकार लंडन निवासी डॉक्टर जॉन राल्स्टॉन मार यांचा समावेश आहे। या पुरस्कारांचं यंदाचं 19वं वर्ष असून आतापर्यंत विविध क्षेत्रातल्या 65 व्यक्तींना गौरवण्यात आलं आहे। त्यात 2 राष्ट्रपती, 1 उपराष्ट्रपती, 2 पंतप्रधान, 2 लोकसभा अध्यक्ष, 2 राज्यपाल, 3 मुख्यमंत्री, 5 भारतरत्न तसंच 4 परदेशी भारतीयांचा समावेश आहे। सांडपाण्याचा पुनर्वापर करून पर्यावरणाला संवर्धनाला हातभार लावणारा नागपूर पॅटर्न राज्यातल्या सर्व वीज उद्योगांमध्ये वापरला जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगितलं। देशातल्या पहिल्या सांडपाणी पुनर्वापर प्रकल्पाचं लोकार्पण करताना ते काल नागपूरमध्ये भांडेवाडी इथं बोलत होते। पाण्याच्या आर्थिक मूल्याचं महत्त्व ध्यानात घेऊन प्रत्येक थेंबाचा पुनर्वापर होणं गरजेचं आहे। नागपूर पॅटर्नमध्ये 130 दशलक्ष घनमीटर क्षमतेच्या शुद्ध पाण्याची बचत होऊन ते सुमारे 9 लाख नागरिकांसाठी उपलब्ध झालं आहे। नागपूर महापालिका आणि महानिर्मिती यांच्या संयुक्त सहभागातून उभारलेल्या 195 कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळे रोजगार निर्मिती होणार आहे, तसंच वैनगंगा नदीचं प्रदूषण कमी व्हायलाही मदत होणार आहे। या पॅटर्ननुसार सोलापूरच्या एनटीपीसी वीज प्रकल्पासाठी उजनी धरणातल्या शुद्ध पाण्याऐवजी प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर केला जाईल, तसंच नांदेड शहरातल्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून परळी वीज केंद्रासाठी पाणी वापरलं जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली। केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे देखील यावेळी उपस्थित होते। जल आणि वायू प्रदूषण दूर करणारा हा देशातला ऐतिहासिक प्रकल्प असून त्यामुळे पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत अभियान या संकल्पनेला मोठा हातभार लागला आहे, असं गडकरी यावेळी म्हणाले। देशभरातल्या 70 प्रकल्पांसाठी हा नागपूर पॅटर्न वापरण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला। काश्मीरमधल्या पंपोर इथं दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत धारातीर्थी पडलेल्या सौरभ फराटे या वीरपुत्रावर आज पुण्याजवळ फुरसुंगीजवळच्या भेकराई नगर इथं संपूर्ण लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी जलसंपदा मंत्री विजय शिवतारे, खासदार अनिल शिरोळे, पुण्याचे महापौर प्रशांत जगताप उपस्थित होते। सौरभ फराटे 13 वर्षांपूर्वी सैन्यात दाखल झाले होते। त्यांचे लहान बंधू रोहित हेही भारतीय सैन्यात आहेत। फुरसुंगीजवळच्या हजारो शोकाकुल नागरिकांनी भारतमातेच्या या सुपुत्राला साश्रू नयनांनी अखेरची मानवंदना दिली।
विदर्भ आणि मराठवाड्यातल्या 5,000 गावांच्या शाश्वत विकासासाठी 4,000 कोटी रुपयांची नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना सुरू झाल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल हिंगोली जिल्ह्यात केली. जिल्ह्यातल्या कडोळी या गावी दिवंगत खासदार नानाजी देशमुख यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात ते बोलत होते. हिंगोली जिल्ह्यात कौशल्य विकास केंद्र कार्यान्वित करण्यासाठी 5 कोटी रुपये देण्याचं त्यांनी यावेळी जाहीर केलं. जिल्ह्याचा 15,000 हेक्टर सिंचन अनुशेष भरून काढण्यासाठी 1,700 कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव शासनाकडून पाठवण्यात आल्याचं ते यावेळी म्हणाले. डिजिटल कनेक्टिव्हिटी देऊन राज्याचा ग्रामविकास साधण्याचं आणि त्यातून राष्ट्रविकास साधण्याचं नानाजी देशमुख यांचं स्वप्न साकार होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. देशमुख यांच्या जन्मगावी झालेल्या या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी, नवी दिल्लीच्या पंडित दीनदयाळ शोध संस्थेचे अध्यक्ष वीरेंद्र सिंहजी, आमदार तानाजी मुटकुळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. नगरपालिका निवडणुकीत भाजपाला मिळालेलं यश केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगिरीमुळे मिळालं आहे असं मत कामगार मंत्री आणि लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केलं. ते आज लातूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेशी युती करावी असा सल्ला स्थानिक नेत्यांना दिला आहे असंही ते म्हणाले. अरबी समुद्रात उभारलं जाणारं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्यात जनतेनं सहभागी व्हावं अशी सरकारची इच्छा असून त्यासाठी जागोजागी स्मारकाची माहिती देणारे फलक लावले जातील असंही ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 24 डिसेंबरला या स्मारकाचं उद्घाटन होणार आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात 2300 कोटी रुपयांची कामं प्रस्तावित आहेत अशी माहिती संभाजी निलंगेकर यांनी दिली. लोकशाहीमुळे सामान्य माणसांचा आवाज जिवंत आहे, आपण सर्वांनी विसरू नये. आजची राजकीय परिस्थिती अधिकारशाहीकडे झुकत चालल्याचा आरोप पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी केला. परभणीत आयोजित 13व्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विचार साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते काल बोलत होते. अण्णाभाऊंनी उपेक्षित माणूस साहित्यात आणला, मात्र अण्णाभाऊ साहित्यात उपेक्षित राहिल्याची खंत कवाडे यांनी यावेळी व्यक्त केली. अण्णाभाऊंना ज्ञानपीठ पुरस्कार द्यायला हवा अशी मागणी त्यांनी यावेळी केली. आजच्या समतेच्या सामाजिक आंदोलनात अण्णाभाऊंचं साहित्य प्रेरणादायी आहे असं प्रतिपादन संमेलनाचे अध्यक्ष कॉम्रेड किशोर ढमाले यांनी केलं. रॅली काढून संमेलनाला सुरुवात करण्यात आली. या एकदिवसीय संमेलनात परिसंवाद, व्याख्यान, कवी संमेलन आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. नवीन पिढीनं वेगवेगळ्या पद्धतीचे कथासंग्रह वाचावेत, तसंच पुस्तकांमध्ये साहित्याचा आणि संगीताचा कोश दडलेला असतो असं प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक विजय कोवळेकर यांनी केलं. नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांच्या कन्या जयश्री दानवे यांच्या 4 पुस्तकांचं प्रकाशन काल झालं, त्यावेळी ते बोलत होते. नवीन पिढीनं वेगवेगळी पुस्तकं वाचली पाहिजेत असं संगीताचार्य सुधीर पोटे यांनी सांगितलं. लेखिका दानवे यांची 14पेक्षा अधिक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. या पुस्तकांमध्ये दानवे यांनी रवींद्रनाथ टागोर, कुसुमाग्रज, इंदिरा संत अशा एकूण 30 साहित्यिकांचा समावेश केला आहे. आपल्या धम्माच्या सद्यस्थितीवर परखड भाष्य करणाऱ्या लेखिका अरुणा किशोर अहिरे यांच्या अशी मी घडत गेले या वैचारिक पुस्तकाचं प्रकाशन काल नाशिक इथल्या सायखेडकर नाट्य मंदिरात करण्यात आलं. डॉक्टर निशिकांत चव्हाण यांच्या हस्ते झालेल्या या प्रकाशन सोहळ्याला रावसाहेब पवार आणि सुभाष एरंडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. लेखिका पुरोगामी असल्यामुळे त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार अचूक, काटेकोरपणे आणि सडेतोड पद्धतीनं मांडले आहेत. धम्माचं शिक्षण कुटुंबातूनच व्हावं, यासाठी आईवडिलांना धम्म व्हावं लागेल. समाजानं केवळ सुशिक्षित नव्हे तर सुसंस्कृत होण्याची गरज असल्याचं मत लेखिकेनं या पुस्तकात निर्भीडपणे मांडलं आहे, अशी प्रतिक्रिया डॉक्टर चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केली. हे नवं पुस्तक बौद्ध धम्मातल्या पुढाऱ्यांना विचार करायला लावणारं तर तरुणांना नवी दिशा देणारं आहे, असंही ते यावेळी म्हणाले. लेखिका अरुणा अहिरे यांचं हे 3रं पुस्तक असून यापूर्वी त्यांची अरुणाक्षरे आणि तिची कहाणी ही पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगरची नियुक्ती करण्याबाबत माहिती जाणून घेऊयात.
प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईतर्फे 36 जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पाठवण्याची मुदत वाढवण्यात आली असून 20 जानेवारी 2017 पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र PB मार्ग वरळी मुंबई 30 या पत्त्यावर पाठवावेत. अर्ज आणि अधिक माहिती www.ddkmumbai.org या संकेतस्थळावर उपलब्ध. कॅनाई क्लब ऑफ कोल्हापूरच्या वतीनं डॉग शोचं आयोजन करण्यात आलं होतं. गोल्डन रिट्रीव्हर, लॅब्राडॉर, मिनिचर, फ्रिक्चर, जर्मन शेपर्ड, टाय पुडल अशा विविध जातीचे 400हून अधिक श्वान या शोमध्ये सहभागी झाले होते. फेकलेली वस्तू परत आणणं, वासावरून कपडे शोधणं असे विविध खेळ यावेळी श्वानांनी करून दाखवले. महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांसह कर्नाटक, गोवा या ठिकाणाहून देखील श्वान आले होते. तर पहिल्या दिवशी झालेल्या ओबेडियन्स शोमध्ये 20 श्वान सहभागी झाले होते. या शोचं यंदाचं 18वं वर्ष आहे. चेन्नई क्रिकेट कसोटीवर भारतानं मजबूत पकड बसवली असून पहिल्या डावात चौथ्या दिवशी चहापानापर्यंत पाहुण्यांवर 105 धावांची आघाडी घेतली आहे. सकाळच्या सत्रात करुण नायर आणि मुरली विजय जोडीनं सावधपणे धावा जमवत इंग्लंडशी बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला. यावेळी नायरनं आपल्या पहिल्या कसोटी शतकाची नोंद केली. मुरली विजय मात्र 29 धावांवर बाद झाला. उपहारापर्यंत भारतानं 5 बाद 463 धावांपर्यंत मजल मारली. उपहारानंतर नायर आणि अश्विन जोडीनं चमकदार खेळ करत शतकी भागीदारी केली आणि इंग्लंडवर आघाडी घेतली. या सत्रात नायरनं आपलं 1.5 शतक तर अश्विननं आपलं अर्धशतक पार केलं. चहापानापर्यंत भारतानं 5 बाद 582 धावा केल्या असून नायर द्विशतकाचा पल्ला गाठलाय तर अश्विन 54 धावांवरती खेळत आहेत. जाणून घेऊयात हवामानाची स्थिती. उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम आहे. लेहमध्ये उणे 13.8 अंश सेल्सिअस इतक्या या मोसमातल्या नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. श्रीनगरमध्येही उणे 4.2 अंश सेल्सिअस नीचांकी तापमान नोंदवलं गेलं. दिल्लीत धुक्यामुळे 24 रेल्वेगाड्या उशिरानं धावत आहेत. तसंच इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून काही आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमानांची उड्डाणंही उशिरानं झाली आहेत. आता पाहूया ठळक बातम्या पुन्हा एकदा. भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्यासाठी पहिल्यांदा संसद बंद पाडली गेली. पंतप्रधानांचं विरोधकांवर टीकास्त्र. पठाणकोट हवाई हल्ला प्रकरणी NIAनं दाखल केलेल्या आरोपपत्रात मसूद अझहर प्रमुख आरोपी. हैदराबादमधल्या दिलसुख नगर स्फोट प्रकरणी NIA न्यायालयात आज दोषींच्या शिक्षेची सुनावणी. नगर परिषद निवडणुकीत नांदेड इथं काँग्रेस तर विदर्भात गडचिरोली आणि भंडाऱ्यात भाजपाचं वर्चस्व. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत काश्मीरमध्ये हुतात्मा झालेल्या पुण्याच्या सौरभ फराटे यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार. आणि चेन्नई क्रिकेट कसोटीत इंग्लंड विरुद्ध भारत भक्कम स्थितीत. करुण नायरच्या द्विशतकासह 100हून अधिक धावांची आघाडी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर.